नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, राज्यातील या 34 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण की राज्यात 27-28 नोव्हेंबर 2023 रोजी अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांचं नुकसान केलेलं होतं आणि या नुकसान भरपाई जवळपास अवकाळी पावसाची नुकसान भरपाई राज्य सरकारच्या माध्यमातून 34 जिल्ह्यातील 23 लाख शेतकरी पात्र करून त्यांना 2250 कोटी रुपयांची नुकसान भरपाई राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, 34 जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र आहे ही जिल्हानिहाय यादी आपण संपूर्ण यादी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये। तर शेतकरी मित्रांनो, आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील। तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, यामध्ये पहिला जिल्हा आहे पालघर आणि पालघर जिल्ह्यातील 7397 शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत। दुसरा जिल्हा ठाणे आणि ठाणे जिल्ह्यातील 726 शेतकरी राज्य सरकारच्या माध्यमातून अवकाळी नुकसान भरपाई करिता पात्र करण्यात आलेले आहेत। तिसरा जिल्हा रत्नागिरी जिल्ह्यातील फक्त 36 शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत। चौथा जिल्हा रायगड आणि रायगड जिल्ह्यातील 4560 शेतकरी राज्य सरकारच्या माध्यमातून अवकाळी नुकसान भरपाई करिता पात्र करण्यात आलेले आहेत। पाचवा जिल्हा सिंधुदुर्ग आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 635 शेतकरी राज्य सरकारच्या माध्यमातून पात्र करण्यात आलेले आहेत। नाशिक जिल्ह्यातील 65,849 शेतकरी जवळपास 65,849 शेतकरी आहेत। 51 महसूल मंडळातील शेतकरी आहेत। 99,78 लाख रुपये निधी राज्य सरकारच्या माध्यमातून या शेतकऱ्यांना मंजुरी देण्यात आलेली आहे। सातवा जिल्हा धुळे जिल्ह्यातील 732 शेतकऱ्यांकरिता 79 लाख रुपये निधी राज्य सरकारच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे। नंदुरबार जिल्ह्यातील 6581 शेतकऱ्यांकरिता 4,95 लाख रुपये। जळगाव जिल्ह्यातील 13,471 शेतकऱ्यांकरिता 10,20 लाख रुपये। अहमदनगर जिल्ह्यातील 21,683 शेतकऱ्यांकरिता 28,37 लाख रुपये। पुणे जिल्ह्यातील 19,724 शेतकऱ्यांकरिता हा निधी मंजूर करण्यात आलेला 19,727 शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत। सोलापूर जिल्ह्यातील 49,094 शेतकरी राज्य सरकारच्या माध्यमातून पात्र करण्यात आलेले आहेत। सोलापूर जिल्ह्याच्या नंतर सातारा जिल्ह्यातील 182 शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत। याचबरोबर सांगली जिल्ह्यातील 31,536 शेतकरी राज्य सरकारच्या माध्यमातून पात्र करण्यात आलेले आहेत। याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातील 71 शेतकरी आहेत। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 2,63,964 शेतकरी, जालना जिल्ह्यातील 1,91,219 शेतकरी, बीड जिल्ह्यातील 15 शेतकरी, लातूर जिल्ह्यातील 655 शेतकरी, धाराशिव जिल्ह्यातील 1,912 शेतकरी, या शेतकऱ्यांना 284 कोटी रुपये मंजूर आहेत। याचबरोबर नांदेड जिल्ह्यातील 3,922 शेतकरी, परभणी जिल्ह्यातील 2,31,787 शेतकरी, हिंगोली जिल्ह्यातील 2,57,487 शेतकरी, बुलढाणा जिल्ह्यातील 2,76,575 शेतकरी, अकोला जिल्ह्यातील 2,44,049 शेतकरी, याचबरोबर वाशिम जिल्ह्यातील 2,06,164 शेतकरी, अमरावती जिल्ह्यातील 2,97,972 शेतकरी, यवतमाळ जिल्ह्यातील 84,451 शेतकरी, वर्धा जिल्ह्यातील 17 शेतकरी, नागपूर जिल्ह्यातील 18,070 शेतकरी, भंडारा जिल्ह्यातील 26,209 शेतकरी, गोंदिया जिल्ह्यातील 28,273 शेतकरी, चंद्रपूर जिल्ह्यातील 39,688 शेतकरी व शेवटचा आणि महत्त्वाचा गडचिरोली जिल्हा या जिल्ह्यातील 1,003 शेतकरी राज्य सरकारच्या माध्यमातून पात्र करण्यात आलेले आहेत। एकंदरीत मित्रांनो, राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे, याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार, याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि याचबरोबर विविध मंत्रिमंडळातले मंत्री यांच्या माध्यमातून या शेतकऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि याचा एक GR सुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून मंत्रिमंडळ बैठकीच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आलेला आहे आणि या GRच्या माध्यमातून राज्यातील एकूण 34 जिल्ह्यातील 23,96,061 शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत। जवळपास हेक्टरी जिरायत पिकासाठी 13,600 रुपये, तर बागायत पिकासाठी 27,000, तर फळ पिकांसाठी बहुवार्षिक पिकांसाठी हेक्टरी 36,000 रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून ही मदत निश्चित करण्यात आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, मोठ्या प्रमाणामध्ये हिंगोली जिल्हा असेल, यवतमाळ असेल, सांगली, सातारा, नंदुरबार, मुख्यतः मित्रांनो हिंगोली जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या ज्वारी असेल, हरभरा असेल, या पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं। जे काही जमिनी आहेत, जमिनी सुद्धा खरडून गेल्या। ज्या शेतकऱ्यांचं नदीच्या जवळ शेत आहे त्यांच्या जमिनी सुद्धा या पावसामुळे पुराअभावी खरडून गेल्या आणि खरडून गेलेल्या शेतकऱ्यांकरिता शेत जमिनीच्या पुनर्भरणाकरिता, कारण की
शेत जमिनी खरडून गेल्या, त्यामुळे खड्डे वगैरे पडले आणि त्याच्या पुनर्भरणाकरिता राज्य सरकारच्या माध्यमातून सुद्धा निधीला मंजुरी देण्यात आलेली आहे. म्हणजे शेती पिकांचं नुकसान, जे काही पिकांचं नुकसान झालं त्याची नुकसान भरपाई वेगळी, याचबरोबर जमिनी खरडून गेलेल्या त्याच्या नुकसान भरपाईसाठी निधी वेगळा, ही दोन्ही सुद्धा निधीची रक्कम वेगवेगळी आहे. आणि राज्यातील जे काही 27-28 नोव्हेंबर 2023 रोजी जे काही अवकाळी पाऊस पडला, अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाल्यामुळे या सर्व नुकसान भरपाई करिता राज्य सरकारच्या माध्यमातून जवळपास राज्यातील 23 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना 2250 कोटी रुपये निधीचं पॅकेज जाहीर करण्यात आलेलं आहे. आणि हे जे काही पैसे शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये म्हणजे डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे थेट हस्तांतरण लाभाद्वारे शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये हे पैसे जमा केले जाणार आहेत. सर्वप्रथम याची यादी लागेल आणि यादी लागल्याच्या नंतर केवायसी करण्याकरिता शेतकऱ्यांना चांगलं केवायसी केल्याच्या नंतर शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये हे पैसे येतील. मित्रांनो, तुमच्या जर खात्याला आधार लिंक नसेल तर लवकरात लवकर तुमचं खातं आधारला लिंक करून घ्या, तुमचं बँक खातं आधारला लिंक करून घ्या. आणि तेही तुम्हाला होत नसेल किंवा बँकेच्या माध्यमातून टाळाटाळ केली जात असेल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं खातं उघडून घ्या. कारण की NPCI हे खातं म्हणजे NPCI इंडियन पोस्ट बँकेचं खातं 24 तासामध्ये आधार संलग्न होतं, त्यामुळे हे खातं खूप सिक्युअर आहे. त्यामुळे हे खातं सुद्धा उघडून घेणे अत्यंत महत्त्वाचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून या 34 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक महत्त्वाचा असा अपडेट देण्यात आलेला आहे. हे अपडेट खूप महत्त्वाचं आहे. याच्या व्यतिरिक्त जुलै ते ऑगस्ट महिन्यादरम्यान म्हणजे जुलै ऑगस्ट 2023 मध्ये राज्यामध्ये अतिवृष्टी झालेली होती आणि या अतिवृष्टी झाल्यामुळे राज्यातील 11 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आणि या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 996 कोटी रुपये 993 कोटी राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेले आहेत. आणि याच्या व्यतिरिक्त शेत जमिनी खरडून गेलेल्याकरिता 74 लाख रुपये म्हणजे शेती पिकांच्या नुकसानीकरिता 993 कोटी, शेत जमिनी खरडून गेलेल्याकरिता 74 लाख रुपये, असे एकूण 1000 कोटी रुपये पेक्षा जास्तचा निधी राज्य सरकारच्या माध्यमातून या शेतकऱ्यांना मंजूर करण्यात आलेला आहे. या निधीत सुद्धा वितरण सुरू झालेलं आहे. मित्रांनो, हिंगोली जिल्ह्यातील जवळपास बहुतांश शेतकऱ्यांना या अतिवृष्टी नुकसान भरपाईचे वाटप सुरू आहे. शेतकऱ्यांना खात्यामध्ये पैसे येतानाचे मॅसेज सुद्धा येत आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा जवळपास 411 कोटी रुपये वाटप सुरू आहे. एकंदरीत मित्रांनो, नांदेड असेल, यवतमाळ असेल, याचबरोबर हिंगोली असेल, याचबरोबर वाशिम असेल, अकोला असेल, याच्या व्यतिरिक्त इतरही जिल्ह्यामध्ये या अतिवृष्टी नुकसान भरपाईचं वाटप सुरू आहे. याचबरोबर 27-28 नोव्हेंबर 2023 रोजी जे काही पाऊस पडला, अवकाळी पाऊस पडला, त्या अवकाळी पावसाचे पंचनामे पूर्ण होऊन राज्यातील 23 लाख शेतकरी पात्र करण्यात आले आहेत. तर शेतकरी मित्रांनो, हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा जर व्हिडिओ तुम्ही फेसबुक पेजवर पाहत असाल तर फेसबुक पेजला सुद्धा फॉलो करा. इंस्टाग्रामवर जर पाहत असाल तर त्यावरही तुम्ही फॉलो करायला विसरू नका. आणि शेवटी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा. तर शेतकरी मित्रांनो, तुर्तास इथे थांबतो. तोपर्यंत आपलाच ज्ञानेश्वर सवणकर पाटील. तोपर्यंत धन्यवाद.